पद्मविभूषण आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार शिवाजी पार्क स्मशानभूमीत आशाताईंना देण्यात येणार अखेरचा निरोप। मंगेशकर कुटुंबियातील दुसरं रत्न हरपलं। लता दीदींच्या निधनानंतर आशाताईंचे 4च वर्षात निधन। मंगेशकर कुटुंबियातील दुसरं रत्न हरपलं। सचिन तेंडुलकर लाडक्या आशाताईंच्या पार्थिवाच्या दर्शनास पोहोचला। अंतिम दर्शन घेताना मास्टर ब्लास्टरला अश्रू अनावर। लाडक्या सूरसम्राज्ञीच्या अंतिम दर्शनासाठी बॉलिवूड लोटलं। आशा पारेख, तब्बू, रितेश देशमुखांनी वाहिली श्रद्धांजली। भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातला 3ऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी। ईडीकडून भोंदू अशोक खरातच्या संपत्तीची पडताळणी। ईशानेश्वर मंदिर, नाशिक कार्यालयाची झाडाझडती। वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी। सूत्रांची माहिती। भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीचे छापे। खरातच्या बंगल्यासह समता पतसंस्थेतही छापेमारी। बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक लढवायची आहे का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी रेल्वेची बैठक घेतल्यानं खटकलं। नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरणी कारवाई। कंपनीतील 6 कर्मचारी निलंबित। आतापर्यंत 9 गुन्हे दाखल। पंढरपूर ऍसिड प्रकरणाला नवं वळण। तरुणीनं स्वतःवरच ऍसिड ओतल्याची दिली कबुली। कौटुंबिक कारणामुळे निर्णय घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं। बीडमध्ये बालिका आश्रमातून बेपत्ता झालेल्या 2 अल्पवयीन मुली सापडल्या। मुली पुण्यात सापडल्या। 5 तासांत पोलिसांनी घेतला शोध। कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघातील गैरव्यवहारांची ईडी चौकशीची मागणी। चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांकडून चौकशीची मागणी। बड्या मंत्र्यांच्या आशीर्वादानं गोकुळमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप। कल्याण मुरबाड रोडवर अपघातात 8 जणांचा मृत्यू। ट्रक आणि ट्रॅक्समध्ये झाली भीषण धडक। रायगडच्या तळेगावात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन तरुण जखमी। उपचारासाठी खासगी रुग्णालयात केलं दाखल। नोएडात पगारावरून तुफानी राडा। ओव्हरटाईमसाठी हजारो कामगार उतरले रस्त्यावर। संतप्त कर्मचाऱ्यांकडून तोडफोड तसेच जाळपोळही। विदर्भात उष्णतेची लाट तीव्र। बहुतांश जिल्ह्यांत तापमान 40 अंशांच्या पुढे। उकाड्यानं नागरिक हैराण। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होर्मुझ सामुद्रधुनीच्या नाकेबंदीचे आदेश। तर तुम्हाला लक्ष्य केलं जाईल, इराणचा अमेरिकेला इशारा। अमेरिकेच्या अटींना इराणचा बिग नो। इस्लामाबादमधील 21 तासांची चर्चा ठरली निष्फळ। अमेरिका इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियाचा पुढाकार। पुतीन यांनी बोलून दाखवली मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा। अमेरिकेचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब। चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादनांवर लावणार 100% आयात शुल्क। आज अपराजित राजस्थान समोर हैदराबादचं आव्हान। हैदराबाद राजस्थान आमने सामने। नमस्कार।